नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायुज इन्फॉर्मेशन आहे लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर काही कारणामुळे तुमची ई केवायसी राहिली होती, पण आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी. ज्यांची ई केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की काही कारणामुळे तुमची ई केवायसी जी आहे करायची राहिली होती. त्यामुळे त्यामुळे जे आहे ते थांबलेले होते, पण आता घाबरायचं नाही, कारण लाडक्या बहिणीसाठी मुदतवाढ सरकारकडून देण्यात आलेलं आहे. आता जे ई केवायसी केलं नसेल तरी हप्ता जे आहे तुमचा थांबणार नाही. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. ई केवायसी नाही केली तर मी लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही आत्तापर्यंत ई केवायसी केली जरी नसेल तरी तुम्हाला जे आहे हप्ता थांबणार नाही. तुमचा जे आहे हप्ता थांबणार नाही. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. सरकारचा मोठा निर्णय असा आहे की ई केवायसी केलेल्या महिन्यालाही जे महिला आहेत, ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना पण आता मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे हप्ता मिळणार का? ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुमच्या काही कारणामुळे तुमची ई केवायसी राहिली असेल, म्हणजे तुम्ही केवायसी जी आहे आतापर्यंत केली नसेल, तुमचा हप्ता जे अडकलेला आहे त्यामुळे तुम्ही चिंतेत आहेत. काही महिला ज्या ई केवायसी न केल्यामुळे चिंतेत आहेत, पण आता चिंता करायची गरज नाही, कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. जर तुम्ही आतापर्यंत ई केवायसी केले नसेल तर तुमच्यासाठी सरकारकडून मुदतवाढ म्हणजे दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत सरकारचा मोठा निर्णय असा आहे की ई केवायसी नसलेल्या महिलांना जे आहे मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. तर आपली ई केवायसी झाली नसेल तर लवकरात लवकर ज्या ई केवायसीची तारीख वाढलेली आहे तरी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. ज्यामुळे जे आहे तुमचं हप्ते जे रखडलेले आहेत ते आपल्याला पुन्हा मिळू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई केवायसी करून घ्या. जेणेकरून तुमचा हप्ता जे आहे थांबणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या आधार सेंटरवर ई केवायसी करून घ्या. जर तुम्ही आत्ता पण ई केवायसी केलं नसेल तर तुमचा जो हप्ता जे आहे थांबणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. तुमची काही कारणामुळे जे आहे ई केवायसी राहिली असेल, पण आता कारण बाजूला ठेवून जे आहे तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या, जेणेकरून जे आहे हप्ता तुम्हाला मिळू शकतो. तर राज्य सरकारकडून असा निर्णय आहे की 31 मार्च म्हणजे लास्ट महिन्याचे जे तारीख आहे ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच ई केवायसीसाठी मुदतवाढ म्हणून देण्यात आलेली आहे. पण लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करून घेतला तर तुम्हाला जे आहे हप्ता मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करून घ्या. आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई केवायसी करून घ्या आणि आपला हप्ता लगेच चेक करा. ई केवायसी नाही केली तरी बी तुमच्यासाठी मोठा दिलासा आहे की लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. जे ई केवायसी तारीख जी आहे वाढलेली आहे. पण आता घाबरायचं नाही. लवकरात लवकर जाऊन ई केवायसी करून घ्या आणि मागील हप्ते जे आहे तुमचे लवकरात लवकर अकाउंटमध्ये येतील. जेणेकरून तुम्ही ई केवायसी केलात तर मागील हप्ते जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होईल. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही आतापर्यंत ई केवायसी केली नसेल लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या. आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. तुमचे मागील हप्ते पडलेत की नाहीत कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.